सूर्य उदय होत आहे, तो तुम्ही हा एन्जॉय करा सूर्य उदय. सो गाईस, आता आम्ही इकडनं निघायचं प्लॅन झालं. तुम्हाला इकडे काय दाखवता आलं नाही की आम्ही कुठे होतो राहायला. आणि आम्ही इकडं तयारी चालू आहे. ठीक आहे, बॅगा वगैरे पॅकिंग वगैरे झाले सर्व. आणि हे आमचे ॲडवायझर आहेत. सो हे सांगतील आता आपल्याला कुठे जायचं आहे. आता आपल्याला जायचं आहे रत्नदुर्ग फोर्ट आहे. हां, आणि तुम्हाला इथं पॅकिंग करते दाखवतो कशा गाड्या आमच्या पॅकिंग चाललेत त्या. धंदोविना सर्व झाली. इकडे 2 बॅग, साईड इथे 1 बॅग. नको राहू दे. सो फायनली गाईज, आता आपला दुसरा दिवस स्टार्ट झालेला. आपल्या दुसऱ्या दिवसाची जर्नी, दुसऱ्या दिवसाचा प्रवास हा शेवटीला चालू झालेला आहे. आणि आता आपण इकडनं चाललो आहे मालवणला, देवबाग. आणि जाता आता आपले जेवढे काही स्टॉप्स आहेत, जसं तिब्बा पॅलेस झाला, रत्नदुर्ग फोर्ट, अरेवारे बीच, हेही आपण घेत जाणार आहोत. आणि बघूच तुम्हाला सांगतो पुढे की आपण अजून काय काय घेणार आहोत, की कुठले स्पॉट्स आहेत ते. समोर व्ह्यू बघा, व्ह्यू काय भारी सुंदर. हे आपले 2 रायडर पुढे, एक विके, आगे विजय और हम NS. ये देखो गाड़ी कैसी दूसरी, देखो गाड़ी को नचाना जानता है भाई. आज क्या कोंबडी उचलायची का? कोंबडा उचलायचा बोललो का? चल ना, घेऊन जा, बॅगेत भरून टाकू. आता आपल्याला जायचं आहे पेट्रोल भरायला. पेट्रोल काहीच नाही आहे, तुम्ही बघू शकता. टाकीमध्ये दिसते की नाही काय माहीत नाही, पण पेट्रोल काहीच नाही आहे. आपल्या भाई जाऊन 2-4 टिप दिला आपल्याला ब्लॉगिंगसाठी. आपल्याला ब्लॉगिंग माहीत नाही. हो, क्या लीन मारा आहे भाई, देखो हो बघा. तर मित्रांनो, आपला पेट्रोल वगैरे भरून झालेला आहे. आता आपण चाललेलो आहे सीधा आरेवारे बीच. आरेवारे आपल्या पुढे विके ब्लॉकचे स्वतः मालक जात आहेत. आता आपण त्यांच्याकडून थोड्या बहुत टिप्स घेतलेत ब्लॉगिंगसाठी. बघू, मेहनत करूया, सफल होएंगे अपन भी. भाई के जैसा अपन भी फेमस होएंगे. हाँ मेरी जान. अभी थोड़ा भगाते गाड़ी अपन, हमको जरा सा जला दे. चलो
समोर बघू शकता तुम्ही बीच आहे. व्ह्यू मस्त आहे. बाईची लीन बघा कशी मस्त लीन. हे बघा खूबसूरत नजारा. देखो आओ जरा कोकण. जो कोणी आहे ना भाई कोकणात नाही आला ना त्यांनी जिंदगीची वाट लावली. पण काय नजारा आहे. हे बघ कुठे गाईज आपण आहोत कुठे माहीत नाही. गणपती बोलते. तो तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. नजारा खूपच पाहिजे. थोडी मेहनत करावी लागेल आणि तेवढी आपण करू शकतो. वाव बघा. नाही तुम्ही बघाच हो. एकदा तुम्ही इथं येऊन बघा. थांब. आपण निघालेलो आहे आरेवारे बीच. तिथं जाऊन तुम्हाला निसर्गाची मज्जा कशी घ्यायची ते तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. आरेवारे बीच. बाहेरून शॉट घे. मला आज पॅलेस बंद आहे तर आपल्याला फिरायला भेटणार नाही. सो हे गाईस आपण आलो टिब्बा पॅलेसला. पण हा पॅलेस काही कारणास्तव बंद आहे. तर काम पण चालू आहे. तुम्ही इकडनं हा व्ह्यू घेऊ शकता. हा पूर्ण टिब्बा पॅलेस आहे. आणि इकडनं आता आम्ही निघतोय. तुम्हाला कॅमेरा तरी भावाकडे आहे. भाव ब्लॉग करतोय. सो तिकडनं भाव ब्लॉग करत असल्यामुळे मला तर काय बोलायला भेटत नाही. सो मी स्टॉप घेऊ तिकडे तुम्हाला इकडची पूर्ण स्टोरी सांगतो. आता नेक्स्ट स्टॉप कुठला आहे? रत्नदुर्ग फोर्ट. सो आपण इकडनं आता रत्नदुर्ग फोर्टला जाणार आहोत. सो भेटूया तिकडे. सगळे पाण्याचा ब्रेक घेतला सगळ्याने. सोफा सोबून याने जर ब्लॉगमध्ये शिव्या घेतलेल्या असणार तर हा ब्लॉग कॅन्सल समजा. आणि आवाज आला नसेल आणि आवाज आला नसेल तर मग काहीतरी आम्ही करू. बघा आपण पोचलो आता रत्नदुर्ग फोर्टला. गड वरती जाऊन दाखवतो तुम्हाला नजारा. आणि हा एंट्रन्स आहे. चल हो
तर फायनली आता आपण येऊन पोचलो आहे रत्नागिरी किल्ल्यावर. हा मंदिर आहे इकडे, तिकडे दर्शन घेऊ. दाखवतो तुम्हाला आपल्याला. आणि हा किल्ला तिन्ही बाजूने समुद्र आहे. तुम्ही बघू शकता इकडे. हा ही एक बाजू, समोरच्या बाजूला एक आहे आणि या बाजूला समोरच्या बाजूला फक्त जमीन आहे थोडीशी. तर गाइस आमचा पूर्ण गड फिरून झाला. फक्त तो तिकडे एक मंदिर आहे, काम चालू आहे. आणि इकडे तटबंदी आणि इकडे काहीतरी काम चालू आहे तिकडे समोर. आणि हा तिन्ही बाजूने असं समुद्र आहे. हा एक बुरुज आहे. समुद्र कुठं आहे? वेताळ बुरुज आहे. आणि तो तिकडे समोर एक ही आहे मंदिर. बस एवढंच. तर आता आपलं सगळं फिरून झालेलं आहे. आता आम्ही कुठे त्याला बघतो, आता खाली जातो, परत एकदा बघतो कुठे जायचं आहे. बिअर हे एवढे पॉईंट आपले फिरून झाले. हा नाही अंतरिक्ष बघायला नाही गेलो आहे पण अजून. हा एवढे फिरलोय ना. हा फिरलो ना. हा मंदिर गणपती बोले तेव्हा पॅलेस फिरलो. गणपती बोले कुठे आहे? हे भगवती आहे रे. भगवती आता वरचं मंदिर. हा मग ते हे एवढे फिरलोय. तिब्बा पॅलेस पण फिरलो. आपल्याला आतमध्ये जायला थारा नाही केलं तिकडे. आणि तो बघा लाईट हाऊस तिकडे आहे. अरे दिसणारच नाहीत ना. हा एक एक पॉईंट तर घेऊया. आणि जर अचानक नाही झालं, बोललो आणि नाही झालं मग टायमिंग वरती आहे सगळं. 2-3 किलोमीटर मालवण मेन आपल्याला गाठायचं ना. मालवणला भेटतो मला. हा समोरची गल्ली घे. आमचे युट्यूबर बोला, काहीतरी बोला. काय ब्लॉग विसरलं बनवायला. तू माझ्याकडे दे ना कॅमेरा मागडे तू. आपण मग तिकडे रोड त्या टोकावरती इकडे आलो. वेलकम बैक. गूगल मैप ने हमको हरवा दिया था. इसके वजह से अभी रात हो गई घर पहुंचने के लिए. और अभी है किधर देखो, इसमें वाट लगी बड़े वाट. वो देखो अपना जाना, देखो क्या कर रहा. बाइक लेके साइकिल चला रहे. हाँ ये देखो, ये देखो. हाँ बघा काकी याला धरून चमटावा, सायकल चालवून नाही. काय मस्त मजा येते ना. गाणी बोलत गाड्या चालवायच्या, बाईक चालवायची. मस्त आहे. 10 बजे का 10 घर जाते जाते होटल. क्या लीन, ऐसा लीन करने का रे.
ये लोग अभी नकली है मेरे सामने, ये अभी बच्चे को थोड़ा ट्रेनिंग करना पड़ेगा 1-2.5 साल, तभी जाके मैं कैसा ब्रेक मारता हूँ, कैसा कंट्रोल करता हूँ वो सीखेंगे। उसके बाद 5-10 साल लगेंगे उनको, टायर कैसे घूमता है, उल्टा घूमता है सीधा घूमता है ये समझ में जाएगा। उसके बाद 15-20 साल में ये लोग सीखेंगे ऐसा नहीं करना, लेकिन तब तक कुछ फ़ायदा ही नहीं है क्योंकि मैं वो उस टाइम रिटायर हो जाऊँगा। क्या ये नहीं होएगा रे, इनसे नहीं हो पाएगा। ये देखो ये लिस्ट ऐसा एकदम स्मूथ, 15% बैटरी परसेंटेज है। अभी GoPro किला बैटरी ख़त्म होएगी मेरे को लगता है 5-10 मिनट में। आगे कंटिन्यू करूँगा या नहीं वो भी नहीं पता। मैंने साथ में 2 बैटरी लाई थी, इसमें एक यूज हो चुकी है और ये दूसरी थी जो लगाई थी वो भी अभी 16-17% है। तो मुझे नहीं लगता कि आगे ब्लॉगिंग होगी। ये देखिए आई लव पटेल, ये मेरा दोस्त है जय पटेलकर, इसके गांव में आ चुके हैं, थोड़ा साइड में लगाता है, बोची को आराम देता है, बोची को कड़ा आहे ना मेरे। सो हे गाईस, अंधार झाल्यामुळे बाकीचे व्हिडिओ घेता नाही आले आम्हाला। आपला हे सर्व आता इथं आम्ही जेवायला थांबलो आहे, घरगुती जेवण आहे। आणि इकडे आता जास्त करून आम्ही आता डायरेक्ट इकडनं आता रूमवरतीच जाऊ। रूमवरती गेल्यावरती तुम्हाला एक तिकडचा व्ह्यू दाखवतो। एक्सपीरियंस विचार करू द्या, खड्डा था बहुत खड्डे में डाला और एक्सपीरियंस मागतोय तू पण दे। और ऊपर नीचे हुआ रे। हाँ क्या बाइक का ये क्या वो सस्पेंशन बहुत दर्द हुआ मेरे को। तेरा एक्सपीरियंस ही नहीं है, ये खाली पीछे बैठ के आया हुआ आदमी है। ये भी है लेकिन ये भी बताएगा। माझा एक्सपिरियन्स होता, माझा ड्रायव्हर रस्ता नाही बघत होता, कुठले तरी बोर्ड वाचतो आणि रस्त्याच्या खाली गाडी उतरवली असती त्याने आणि वरतून मला सांगतोय मॅप बघ आणि मला सांग, आणि मॅप पुढे लावलाय। असा एक्सपिरियन्स होता ना माझा बेकार। लिटरली हेल्मेट घालून मला असं वाकून बघत होतो मी मॅप, आणि त्याला सांगतोय आता राईट आहे आता लेफ्ट आहे, तरी पण हा माणूस बोर्ड बघतोय आणि रस्त्याच्या खाली उतरवायला जातोय। म्हणजे हे कसं झालं, टक्स चुके लिटरली आम्ही पूर्ण कॉर्नर पर्यंत माहित होतो मी पण तेव्हा, त्याला मी सांगतोय घुसवली गाडी। बाकी काय नाही, आणि थोडा घाट टाईप रस्ता होता, त्याच्यात अंधार पूर्ण, घाट मस्त होता का? हा एक्सपिरियन्स मजबूत होता त्यातला। ऑफ रोडिंग पण झाली, ऑफ रोडिंग बेकार झाली पण। बाकी मला ऑफ रोडिंगला कुठला माहित आहे, तो लालवाला आहे ना, हा तो मस्त वाटला, कारण का लाल होतं सगळं। मी पूर्ण बंद केली काच बीज, मला माहिती आहे इथून बाहेर पडलो ना पूर्ण लाल होऊन जाणार। मी पण तिकडं उगानेच काढली। सो आता भेटू आपण रूमवर, इकडे जरा जेवूया। एक आमचा ड्रायव्हर राहिला, त्याचा एक्सपिरियन्स आपण नंतर रूमवरती गेल्यावर विचारू त्याला। 2 दिवसाचा एक्सपिरियन्स बरोबर, 2 दिवसाचा एक्सपिरियन्स खाली करायला गेलाय तो। सो हा आपला मित्र 2 दिवसाचा एक्सपिरियन्स खाली करून आलेला आहे। सो आता आपण त्याला त्याचा ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स विचारूया। कोणी जर कोस्टल रोडवरून येणार असाल रात्रीचे तर अजिबात येऊ नका। मग दिवसा चालेल, हा दिवसाचा आलात तरी चालेल, पण रात्र झाली तर नका येऊ अजिबात। रिझन दे। अरे ना पेट्रोल पंप, ना कोणते आजूबाजूला वस्ती, ना लॅम्प, ना रस्ते खराब, पूर्ण सगळ्याच गोष्टीची। तुझा तो एक्सपिरियन्स मी एक्सपिरियन्स राहिला चालेल ना, तुम्ही क्वेश्चन करता फिर आम्ही तो एक्सपिरियन्स सांग तुझा। रोड बघायचा होता की तुला बोर्ड बघायचे होते? हा, माणूस ड्राईव्ह करताना रोड बघतो की बोर्ड बघतो? सांगेल तुम्हाला रोड रोड बघायचा असतो की बोर्ड बघायचा असतो ते सांगा। तुम्ही त्या रोडने आलात तुम्हाला काय कळणार नाही, रोड बघायचा की बोर्ड बघायचा।
आणि आयला ते बघायचं नाही आणि कुत्रे बघायला भेटले तुला रोडला बरोबर ते दिसला आणि रोड बघायचा की बोर्ड अरे बघायचा जस्ट हा? तो सीन झाला बोललो ना आम्ही तिकडे अरे ह्याला की माहिती बाई जागा शोधतायत आम्हाला माहित वगैरे आहे. आणि थोडा पुढे जाऊन बघतोय तर भाई मी हाय ब्लिम पण लावली बे. बघायला नेमकं काय चाललंय. म्हणजे बघा अंधारात पण याने काय बघितलं रोड नाही बघितला बोर्ड बघितला बोर्ड बघितला. तर असं आहे आमचा एक्सपिरियन्स. आता उद्या बघू. आता उद्याचा एक्सपिरियन्स काहीतरी अलग. हा ब्लॉग एकच होईल आपला पूर्ण दिवसाचा जो काय होईल तो, कारण का जास्त काही घेतलेलं व्हिडिओ घेतलेला आहेत अंधारात आलं तर काय घेणार. त्याच्यामुळे आता डायरेक्ट भेटू आपण रूमवरती. आणि ह्या कॅमेऱ्याची पण बॅटरी लो केलेली भावाने. भावा नाही भाव काय बोललाय की नाही पण भावा असं होतं का मी आता बघू. आता मी लॅपटॉपमध्ये टाकेन तेव्हा समजेल आपल्याला वॉइस किती आलाय वॉइस किती आलाय ते. मी तो बोलतो बोलतो बोललो मला माहित नाही.